कावड प्रकरण जर आपण पाहिलं नाही का, हे प्रकरण आहेत एक एक प्रकरण आणि ही सगळी दिंडीमध्ये चालत असतात वारीमध्ये ही प्रकरण नाही. बाकी ठिकाणी आपल्याला प्रकरण ऐकायला मिळतात पण वारीमध्ये ही सगळी प्रकरणं चालू असतात नाही का. आपण आता आळंदीला जात असताना सकाळपासून जी सगळी मालिका चालू झाली त्याच्यात एक एक प्रकरण घेतलं. तसं हे कावड प्रकरण आणि कोणी घेतलं ओम नमो शिवा आदी कावडी घेतली खांदी मिळाली संत मांदी त्यांचे चरण रेणू वंदन. म्हणजे या संप्रदायाची सुरुवात शंभू महादेवाने केलेली आहे. मग काही माणसं म्हणतील सगळे आता बरीचशी कीर्तन ऐकायला आली, कीर्तनकार सगळं जे सांगत होतं ते शिवाचंच सांगत होतं, आता दुसरं काय सांगायचं आजच्या दिवसाला. तर बाकी दिवस आपलं चाललेलंच असतं पण आजचं कीर्तन थोडंसं वेगळं असतं. वेगळं म्हणजे काय, नामाचंच महत्व सांगायचं. माणसं म्हणतील का हो कीर्तन एक नंबर झालं पण कीर्तन करणारा बुवा कोण होता. कधी कधी माणसं ऐकणारी येतात, हा कीर्तन ऐकायला बरं वाटलं, दुसऱ्या दिवशी भेटले तुम्ही गेलतो थोडंसं ऐकलं, अर्धा तास बसलो, नाईलाज होता खिचडी मिळायची म्हणून थांबलो. बरं आबा कोणता होता ते नाही आपल्याला माहित. तसं कीर्तन करत असताना विषय घेतला शिवाचा पण कीर्तनकार कोण होता आम्हाला काही त्याचा परिचय, म्हणजे ते परिचय महत्वाचा. आता चाललो बरं का परिचय, तसं इथे परिचय महत्वाचा. तसं आपल्या संप्रदायाची ज्या शंभू महादेवाने सुरुवात केली त्यांचा परिचय देत असताना नाथबाबा म्हणतात त्यांचा स्वभाव कसा आहे आणि त्यांचं स्वरूप कसं आहे. अभंगाच्या पहिल्या तसं ज्या संप्रदायाची उभारणी या शंभू महादेवाने केली त्यांचा परिचय अत्यंत महत्वाचा. मग त्यांचा स्वभाव त्यांचं स्वरूप कसं आहे याचं वर्णन करत असताना पहिल्या चरणामध्ये नाथबाबा म्हणतात शिव भोळा चक्रवर्ती.
आता नियोजन तर अतिशय चांगल्या पद्धतीने केलं नाही का? आणि जवळजवळ आता या ठिकाणी हे फार मोठं तीर्थक्षेत्रच होत चाललं नाही का? कीर्तन चालू आहे तिथपासून संपेपर्यंत आणि संध्याकाळपर्यंत दर्शनाला राहतात सगळे भाविक इथे येत असतात आणि म्हणून संयोजक मंडळीच्या विनंतीला मान देऊन आमच्या गावातील स्वाभिमान दानशूर राजा आमचे सन्माननीय सरपंच जगन पाटील आले बरं तेव्हा मंडळाच्या वतीने त्यांचे आभार धन्यवाद. विठ्ठल त्यांच्या अगोदर 5 मिनिट आपल्या या कार्यक्रमाला ज्यांचं मोलाचं सहकार्य त्याही सरपंच बाई आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे असणाऱ्या वाटते त्याही आले त्यांनाही धन्यवाद. विठ्ठल मंडळाचं काम मी थोडंसं हलकं करून टाकलं कारण ते जास्त वेळ थांबत नसतात ना थोड्या वेळात निघून जातात. तेव्हा शिवजींचा परिचय देत असताना नाथ बाबा म्हणतात ते शिवजी कसे आहेत भोळे आहेत आणि चक्रवर्ती नाही का म्हणजे शिवजींचा स्वभाव कसा आहे भोळा भोळा नाही का. आता भोळा म्हणजे अत्यंत साधा स्वभाव नाही जसं आपण पहा कधी कधी चुकून आता इथून एखादा माणूस चप्पल घालून जातो एखाद्याची आणि चप्पल घालून गेला आणि ज्याची चप्पल गेली तो शोधत असतो आणि अचानक त्याच्या लक्षात गेलं समोरच्या पायात माझी चप्पल अरे माझी चप्पल घातली तो लगेच काय म्हणतो बोल्या ना आली बोल्या अरे पण नवी आली ना. भोळा म्हणजे बावळट नाही भोळा हा स्वभाव सांगितला भोळा स्वभाव शिवजींचा स्वभाव अत्यंत भोळा भोळा या शब्दाचं उच्चारण का केलं या ठिकाणी नाथबाबांनी एखादा जर साधक असेल एखादा जर याचक असेल आणि तो मागण्याकरता जर का आला तर त्याचा अधिकार न पाहता त्याला सगळं काही देऊन टाकतात. मग पुढे याचा मला त्रास होईल याचा सुद्धा विचार करत नाही. तर काय काय माणसं म्हणतात माझी बायको लय भोळी आता वास्तविक बायको भोळी नसतेच बायको भोळी नसते पण तरी सुद्धा एक माणूस सांगत होता भाऊ महाराज माझी बायको लय भोळी. म्हटलं तुला जर तपासून पाहायचं असलं घरी जा ना शेजारणीच्या बाईचं कौतुक कर तुला कळेल काय ते स्वभाव. म्हटलं चल घरी चल गेलो घरी कृष्णा आणि गेल्यानंतर मग त्यांनी सांगितलं अगं शेजारणीच्या तिच्या हाताला लय चव सर रागाला बायकोला आम्ही का एक पुष्कळात मारलं त्याच्या मी त्याला लगेच म्हटलं लईच भोळी आहे रे. आता त्याचा अपमान झाला तिथे अपमान झाल्यानंतर तो रागावला तिच्या काय तुम्हाला खरंच मारलं का चेष्टात मारलं. ती लगेच म्हणाली खरंच मारलं. हा ठीक आहे मग पट्ट्याला चेष्टा जमत नाही. विठ्ठल तिच्यावरचा भोळा पण भोळा म्हणजे साधा अत्यंत. जसं पहा सगळ्यांना कल्पना असेल रावणाच्या भक्तीचा जर आपण विचार केला तर रावणाला आपल्यासारख्याने नावं ठेवू नये नाही का. रावण हा दशग्रंथी ब्राह्मण होता आणि शिवजींचा उपासक होता म्हणून तर जेवढे जेवढे शंकराचे भक्त आहेत जेवढे जेवढे सगळे श्रीमंत आहेत सगळे श्रीमंत आणि विष्णूचे भक्त सगळे. आता इथे जी सगळी उपासना करणारी मंडळी एक ग्रुप ग्रामपंचायत सदस्य सगळी मंडळी पहा तुम्ही कसे कसे सगळे श्रीमंत पहा. आणि विष्णूचे भक्त सुदामा ब्राह्मण हे विष्णूचे भक्त पण शंकराचे भक्त. आणि रावण किती श्रीमंत होता याबाबत सगळ्यांना कल्पना म्हणजे तुमची तुलना तिथे करतो असं नाही आपण रावणाच्याही तुलनेला पात्र नाही तसं पाहिजे. दशग्रंथी ब्राह्मण म्हणजे पहा शिवजींचा इतका उपासक की रोज 100 कमळ वाहण्याचा संकल्प असायचा रोज आणि एक दिवशी 99 कमळ झालं तर स्वतःचं शिरकमळ वाहून टाकलं आणि तेवढ्यात महादेवजी प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर सांगितलं काय पाहिजे असेल ते मला. त्यांनी लगेच सांगितलं माझी माता जी कैकसी आणि तिच्या जवळ तुम्हाला न्यायचंय पार्वती सगट तुम्ही या लिंगामध्ये प्रस्थापित व्हा ती लिंग मला तिकडे घेऊन जायचं.
आणि लगेच आत्मलिंगामध्ये प्रस्थापित झाले आणि पार्वती सगट घेऊन जात असतात. इकडे विष्णूला कळालं की शंभू महादेवांना आता लंकेमध्ये घेऊन जातील रावण. मग काहीतरी योजना केली पाहिजे म्हणून गणपतीला सांगितलं की जा आता परिस्थिती सांभाळ. म्हणून गणपती गुराख्याच्या मुलाच्या वेशामध्ये आणि घेऊन जात असतात. आणि सांगितलं की देवाने हे लिंग कुठं ठेवता कामा नये, जिथं ठेवाल तिथं ते स्थापित होत. म्हणजे ठीक आहे, काही हरकत नाही. गणपतीचे आले गुरं घेऊन आणि रावणाला जी मायावी लघवी निर्माण करून टाकली. रावण विचार करू लागला हे पवित्र लिंग आहे, आपल्याला लघुशंकेला जायचंय, पण ठेवण्याकरता कोणतरी माणूस पाहिजे. सांगितलं जर खाली ठेवलं तिथंच होतं. तेवढं गणपती दिसला गुराख्याच्या विषयामध्ये. हो इकडे या, हे लिंग थोडा वेळ सांभाळ, मी जरा लघुशंकेला जाऊन येतो. त्याने सांगितलं 3 वेळेला आवाज दे, नाही आला तर मी निघून जाईन, खाली ठेव. ठीक आहे म्हटलं, काय हरकत. आणि रावण लघुशंकेला गेला. आता ती मायावी लघवी होती, ती काय थांबते, थांबतच नव्हतं. थोडा वेळ झाला आणि जवळजवळ 11:40 गणपती नाव झालं. ओ माझी गुरं गेली, मी चाललो. अरे थांब आलो. पुन्हा 2 मिनिटांनी थांबले. अरे गुरं गेली, मी चाललो. अरे थांब. सांगितलं होतं 3 वेळेला आवाज दे, नाही का. आणि त्यांना वेळ कमी असल्यामुळे त्यांनी 3 वेळा पटापट आवाज दे. मी चाललो, लिंग ठेवतो. तिथं ठेवलं, तिथं स्थापित झालं. त्याला म्हणतात वैद्यनाथ 12 ज्योतिर्लिंगापैकी 1 ज्योतिर्लिंग तिथं आहे. म्हणजे रावण हा शंभू महादेवाचा उपासक. आणि महादेवजीने विचार केला नाही की हा राक्षस कुळातला, पण तरी सुद्धा प्रसन्न झाले आणि त्याला आत्मलिंग देऊन टाकलं. याला म्हणतात भोळा. विठ्ठल भस्मासुराचं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे. भस्मासुराचं कारण महादेवजींना पूजेकरता भस्म लागायचं, भस्म आणि ताजं भस्म रोज लागायचं. आणि त्याकरता एक माणूस ठेवलेला होता, त्याचं नाव भस्मासुर. आणि रोज ताजं भस्म आणायचं आणि त्यांना द्यायचं. पण एक दिवस येण्याकरता उशीर झाला. महादेवजी रागावले. अरे म्हटलं इतका उशीर का केला. त्यांनी सांगितलं अहो रोज नवीन भस्म आणायचं शोधण्याकरता किती वेळ जातो, असं आहे का. मग काय केलं पाहिजे. म्हटलं मला असं वर द्या ज्याच्या डोक्यावर हात ठेवी तो भस्म झाला पाहिजे. मग तुम्हाला ताजं भस्म आणून द्या. महादेवाने हा सुद्धा विचार केला नाही की एखाद्या दिवशी हा माझ्या डोक्यावर हात ठेवेल. तथास्तु म्हटलं. आणि मग जिथं जायचा डोक्यावर हात ठेवायचा आणि भस्म घेऊन यायचा. पण जवळजवळ तो जायचा आणि तपासून पाहायचा, माळकरीनं वारकरीच घालायचा. म्हटलं हे शाकाहारी भस्म चांगलं, आबे काकाला नको. ताजं भस्म, ताजं आणि वारकरी. नारदजीने बघितलं, याने सगळे वारकरी माळकरी सगळे संपवायला सुरुवात केली. सप्ते कसे व्हायचे. विष्णूकडे गेले. अहो महादेवाने असा वर दिला की ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो भस्म होऊन जाईल. विष्णूजी म्हणाले काय म्हणावं महादेवांना, काय विचार करत नाही, कोणाला काय द्यायचं देऊन मोकळे होतात आणि निस्तरायला आम्हाला लागतं. म्हटलं जाऊ दे आता काय व्हायचं ते. म्हटलं एक युक्ती करा, त्यांच्या डोक्यावर हात ठेवायला सांगा, मग तेव्हा ते जागे होते. आणि तसा नारदजी कोणाकडे आला, त्या भस्मासुराकडे. आल्याबरोबर तो हात ठेवण्याकरता धावला. पण नारदजी होते ते कोणाच्या हातात भेटतात. आणि नारदजींकडे डिपार्टमेंट चांगलं, कुठं आग लावायची कुठं विजवायची हे चांगलं कळत होतं काय. म्हणून आले आणि डोक्यावर हात ठेवण्याकरता धावला भस्मासुर. अरे काय करा. म्हटलं भस्म पाहिजे. अरे थांब थोडा वेळ थांब, अजून 15 मिनिट आहेत, थोडा वेळ थांब. म्हटलं तुला रोज भस्म आणावं लागतं. ही भानगड जर संपवायची असेल आणि तो महादेवजी आणि त्यांची जी पत्नी आहे पार्वती अत्यंत सुंदर आहे, ती जर तुला मिळाली आणि रोजचं भस्म आणायची भानगड जर संपवायची असेल त्याकरता मी तुला युक्ती सांगतो. म्हटलं काय युक्ती. एक ज्याच्याकरता भस्म आणतो त्याच्या डोक्यावर हात ठेव, म्हणजे पार्वती पण तुला मिळेल आणि भस्म आणायची कटकट राहणार नाही. असं आहे. हे लगेच पटलं त्याला. आणि तसा महादेवजींकडे आला. आणि आल्यानंतर
महादेवजीने ओळखलं की माझ्या डोक्यावर हात ठेवण्याकरता. तसं महादेवजी पळू लागले. आणि तेव्हापासून म्हणून तर ज्ञानोबारांनी ती ओवी सुद्धा घातली, ज्याच्यावर उपकार करा आणि तोच जर नाशावर टाकला तर त्याच्याकरता कृतज्ञ न शब्द वापरले. जे तिचा कृपा लाहिजे वरू ते तेची म्हणे बेबुचारे, तरी मी काय भस्मासुरू अर्जुन म्हणे नाही का. या नाही महादेवच्या डोक्यावर हात ठेवण्याकरता जवळ आला, महादेवजी पळू लागले. सैरावैरा पडतात, मागे भस्मासूर धावतोय. मग नारदाने सांगितलं विष्णूला, महादेवजी पळतात, तुम्ही लवकर काहीतरी का. मग तसं भगवान विष्णूने सुंदर स्त्रीचं रूप घेतलं, सुंदर स्त्रीचं मोहिनी अवतार म्हणतात. आणि असं लावण्य, असं तेज त्या चेहऱ्यावर, आणि मध्ये जाऊन थांबले. आणि तिथे नृत्य करत असताना तेवढ्यात त्या भस्मासुराने बघितलं, बाप रे, पार्वतीपेक्षाही सुंदर स्त्री ही कोण असा. म्हणून तिच्या जवळ गेले. म्हटलं कोण आपण. म्हटलं मी मोहित नाही. म्हटलं इकडं कशा करता. म्हटलं वर शोधतोय. वर म्हणजे वर नाही, नवरदेव शोधतोय असं आहे. म्हटलं काय तुमची अपेक्षा आहे. म्हटलं अपेक्षा फार मोठी नाही, माझ्यासारखं जो नृत्य करेल त्याला मी वरमाला. बघा मोहिनी आहोत. म्हटलं जमेल तुम्हाला. का नाही जमणार, प्रयत्न करायला काय हरकत आहे. आणि मग मोहिनी अवतार आणि त्यात भगवान विष्णू नाचायला सुरुवात केली. पहिल्यांदा गुडघ्यावर हात ठेवले, मग कमरेवर ठेवले, मग खांद्यावर ठेवले, आणि नाचता नाचता दोन्ही हातवर ठेवले, डोक्यावर ठेवले, आणि भस्मासूर तिथे जागीच भस्म होऊन गेला. हे मी कशा करता सांगतो. महादेवजी ज्याला वर देत असताना त्याच्या अधिकाराचाही विचार करत नाही, त्याच्या पात्रतेचाही विचार करत नाही. म्हणून त्यांना म्हटलं भोळा विठाल हे विशेषक लावत असताना अनेक प्रमाण आपल्याला पाहायला मिळते नाही का. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज नाही का, हे भोळ आहे. नाहीतर पहा, देवाला तसं पाहिलं तर भोळाच आवडतो नाही का, भोळाच आवडतो. शहाणा देवाला आवडत नाही. देव काय म्हणतात, तू शहाणा असेल तुझ्या घरचा, पण मला कोण आवडतं, भोळ नाही. आणि हरिपद असेल, हरपद असेल, ते कोणाला आहे, हरिपद प्राप्ती शहाणे नाही, शहाणा तिकडे राहू दे. म्हणून सापडे हा देव भाविकांचे अति शहाणे मराठी तरी. आणि भोळा कोणाला म्हणतात, तो आपल्या दृष्टीने ज्याने कळी काळावर मात केली त्याला खऱ्या अर्थाने भोळा म्हणतात. तुका म्हणे भोळा जे जागे कळी काळ. देवाला सुद्धा भोळाच आवडतो. भोळा तुका म्हणे भोळा
याची ठेव. म्हणून तो देवाला भोळेच आवडतात. मग भोळे चांगले का शहाणे चांगले? भोळे भाविक हे जुनाट चांगले नाही, म्हणून हे देवाला आवडतात. देवाला म्हणून देवाला भोळ हे विशेषण लावलेले. पहा किती भोळ किती भोळ. आता भाऊ महाराजांनी अभंगाच्या आठवण दिली, त्याच्यामध्ये किती भोळे पण सांगितले. देवे केले कैसे कैसे, बरोबर ना, उद्धरिले अनायास, अनायासे सुद्धा उद्धार करतो, अनायास. ऐका नवल याची ठेव, काही नेणे भक्तिभाव, पंखाच्या फडकारे उद्धरुणी नेली गाडी. तर एक घार फक्त पंख टाकले तेवढ्याने देव संतुष्ट झाला की कोणी माझ्यावर हे सगळं निवारा झाकून ठेवलं, मला सावली दिली, तिचाही उद्धार केला. नाही नाहीतर एक जण चोरी करण्याकरता आला. कुठे? इथं देवाच्या मंदिरात. म्हटलं गावापासून लांब आहे, कोणी बाकी दिवस इथं फिरकत नाही, चोरी करण्याकरता काहीतरी मंदिरात मिळत म्हणून आला. पण आल्यानंतर इथं काही त्याला मिळालं नाही. लक्षात आलं घंटा चांगली आहे, घंटा नाही. म्हटलं याच्याने थोडेफार दिवस निघून जाते. आता इथे सोन्याची नाही म्हणून कशाला सोन्याची थापा मारून सांगावं. घंटा टांगली. म्हटलं एवढी नेली तरी 4-5 दिवस निघतील आपले, म्हणून आता घंटा उंच होती, हात काही पुरत नव्हता. नाही तर टेबल का नाही काही चढण्याकरता घोडा. त्याने विचार केला आता महादेवजीची पिंड आहे, त्याच्यावरच पाय ठेवणं काढू. म्हणून पिंडीवर चढला कोण? चोर. आणि घंटा काढण्याकरता हात घातला. तेवढ्यात देवाला कळालं आजपर्यंत बरेच भक्त रांगेने उभे आहेत, कोणी काही पाणी घेऊन येतं, तर कोणी बिलबदळ घेऊन येतं. एक पसा पाणी, एक बिलबदळ, पूजन केवळ सोपे बहु. काय लागतं महादेवजीला? बेलाचं पान आणि तांब्यात पाणी, बस. तेवढ्याने महादेव संतुष्ट होतो. पण आज काही भक्त जरा वेगळाच आलेला आहे. सर्वस्व मला अर्पण केलं त्यांनी, शरीर. तेवढ्याने भगवान संतुष्ट झाला. सूर्य पिंडी दिला म्हणजे मी उदाहरण सांगितलं, म्हणजे माझ्या मनातलं नाही, अभंगातलं. चोरे पिंडी दिला पाव आणि त्याच्या पूजने धाय देव. तेवढ्याने भगवान संतुष्ट होता. याकरता भोळे हे विशेषण लावलेले. आणि चक्रवर्ती म्हटलं, शिव भोळा चक्रवर्ती. नाही काही म्हणतील काय आपण पहिलं चरण होत नाही, 12 तर वाजत आले, काय काळजी करू नका, 3 आपण नंतर पुढच्या वर्षी बघू. आता चक्रवर्ती हे विशेषण लावले. चक्रवर्ती. आता पहा चक्रवर्ती का? चक्राकार जे फिरत राहतात ज्ञान. आता शिवजींकडे जे ज्ञान होतं शिवजींकडे, आणि एकदा पार्वती मातेने विचारलं की तुमच्याकडे जे ज्ञान आहे ते तुम्ही मला सांगा. बरं महादेवजींनी 12ला 10 मिनिट असताना चालू केलं सांगण्याकरता. मी तुम्हाला वेळ जागृत करून देतो. सांगण्याकरता सुरुवात केली, पण तेवढ्यात पार्वती मातेचा डोळा लागला. डोळा लागला. विष्णूचं लक्ष गेलं. म्हटलं ही कॅसेट पुन्हा काय ऐकायला मिळणार नाही, रेकॉर्डिंग करून ठेवली पाहिजे. म्हणून काय महादेवजीच्या जिथं सांगत होते सिंधू सागरामध्ये, तिथे विष्णूने माशाचं रूप घेतलं, माशाचं. आणि तिथं जाऊन ते श्रवण केलं सगळं. आणि श्रवण केल्यानंतर लक्ष गेलं पार्वतीकडे, तर पार्वतीला डोळा लागला. म्हटलं ही तर झोपली. मग मी जेव्हा सांगत होतो तेव्हा मध्ये मध्ये आवाज कुठला येत होता? ही तर झोपली. आवाज कुठून येत होता? म्हणजे पुढं सांगा असं. तेवढ्यात लक्ष गेलं, माशाच्या स्वरूपामध्ये भगवान विष्णूने ते सगळं ज्ञान श्रवण केलं. आणि त्यांना म्हणतात माशाच्या पोटातून बाहेर आले ते मच्छिंद्रनाथ. बरोबर. म्हणजे वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक कोण? भगवान आदिनाथ. पण ते आदिनाथाने ते ज्ञान कोणाला सांगितलं? मच्छिंद्रनाथाने. मग तेच ज्ञान मच्छिंद्रनाथांनी पुन्हा महादेवजींकडे गेलं पाहिजे याकरता कोणाला सांगितलं? गोरक्षनाथांना. नाही का?
आता गोरक्षनाथांकडे आलं, मच्छिंद्रनाथाकडून गोरक्षनाथांकडे. गोरक्षाचा अवतार म्हणजे शिवाचाच अवतार. बरं, पुन्हा ते ज्ञान विष्णूकडे गेलं पाहिजे, याकरता ते ज्ञान कोणाला सांगितलं? गैनीनाथाला सांगितलं, नाही का? आता गैनीनाथ म्हणजे विष्णू. पुन्हा ते ज्ञान शंकराकडे गेलं पाहिजे, म्हणून कोणाला सांगितलं? गहिनी प्रसादे निवृत्ती. कोणाला सांगितलं? निवृत्तीनाथा. निवृत्तीनाथ कोण? सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्तीनाथ. निवृत्तीनाथ हे शिवाचा अवतार, पण पुन्हा ते ज्ञान विष्णूकडे आलं पाहिजे, म्हणून निवृत्तीनाथाने कोणाला सांगितलं? आपण महाराज तर 2 प्लेट भजी विष्णूला सांगितलं. ज्ञानदेवाचा ज्ञानोबा म्हणजे कोण? महाविष्णूचा. म्हणजे कोणाकडे आलं? विष्णूकडे. आणि विष्णूकडे आल्यानंतर ती परंपरा इथे खंडित झाली, परंपरा खंडित झाली. पण ते ज्ञान पुन्हा महादेवजींकडे गेलं पाहिजे, तेव्हा ते चक्रवर्ती होईल की नाही? आणि मग तुम्हा मला सगळ्यांना ते ज्ञान ज्ञानोबारांनी, ज्ञानेश्वरी असेल नाही का, सगळ्या ग्रंथांच्या माध्यमातून ते ज्ञान तुम्हा आम्हाला सांगितलं. आणि सांगितल्यानंतर ऐकायला जी बसलेली लोक होती ती सगळी म्हणू लागली, ज्ञानोबाराय तुम्ही आम्हा येड्यांना हे सगळं ज्ञान सांगितलं. ज्ञानोबाराय म्हणले, तुम्ही साधे नाहीत. तुम्ही कोण आहात? प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा आरती तसे. म्हणजे तुम्ही कोण आहात? सगळे महेशाची या मूर्ती. म्हणजे ते ज्ञान पुन्हा कोणाकडे आलं पाहिजे, म्हणून त्यांना म्हटलं चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती. आणि नादबाबा म्हणतात ते कसे आहेत? भोळे आहेत, त्यांचं स्वरूप चक्रवर्ती आहे. आणि त्याकरता त्यांचे पाय माझ्या चित्तामध्ये राहतात, त्याचे पाय माझे चित्ते, नाही का? बरं, त्यांच्या नामाचा जर महिमा आपण पाहिला तर काम क्रोधादी विकार आहेत, त्या विकारांपासून बाधा होत नाही. वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम, नाही का? कारण क्रोध आणि काम ही बलवान मंडळी आहेत, ज्यांनी सामान्यांना सुद्धा सोडलं नाही, मोठ्यांना सुद्धा सोडलं. कामाजी कोतवाली आणि नागविले बहुतासी, हरिहराचे अब्री होतो भय नाही त्यासे. मोठमोठ्यांना जमदाग्नी ऋषी वर सगळे आले त्याच्यामध्ये. इंद्र असेल, चंद्र असेल, नाही का? बस आता प्रमाण सांगून वेळ घेत नाही, म्हणून वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. बरं, प्रत्यक्ष जर त्यांचं दर्शन घेतलं तर मग 4 पुरुषार्थ तुम्हा मला अकस्मातपणे प्राप्त होतात. काय? धर्म अर्थ काम मोक्ष. शिवा देखता प्रत्यक्ष 4ही पुरुषार्थ प्राप्त होतात. एवढं त्यांचं अगाध सामर्थ्य आहे. बरं, एवढं सामर्थ्य असं नाही, त्यांच्यामध्ये एवढं सामर्थ्य काय की सगळ्याला ग्रासन करणारा काळ, सगळ्यांना. कारण तुम्हाला प्रत्येकाला जे भय आहे ते कोणाचं भय? काळाचं, यमराजाचं, नाही का? सगळ्यांना भय. पण त्याही काळाचं निवारण करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये. नाहीतर एकदा
यमधर्माने यादी दिली यमदूतांजवळ की जा रे आपला ग्राहक घेऊन या. त्यांनी सांगितलं ग्राहक आणायचं पण ओळखायचं कसं. मग त्यांची ओळख सांगितलं. तुम्ही जा विकृती लोक आपला आली लोक तुका ऐका त्याची कुळरंग करती निंदा धरिती राग खरी कोणी चाळी सांगती कुळ आपली लटकेच्या नवसा करती करती पशु हिंसा येणे तुम्हा बहुता दिवसा भरोसा दिला असे. बरं याच्यामध्ये कोणाकोणाचा नंबर लागतो ते पाहून. आणि मग ज्यांची नावं होती त्यांना कळालं की आपली नावं लागली यमदूताच्या यादीमध्ये. तसंच मरणाच्या भीतीने त्यांनी पंढरपूर गाठलं. आता पुढचं पाठक पंढरपूर गाठलं आणि मग यमदूत आले अमुक अमुक गावात तिथं शोधू लागले. म्हटलं अमुक अमुक पंढरपूर अमुक अमुक पंढरपूर. यमदूत वंडरफुल म्हणाले. म्हटले हे कधी पंढरपूरला जात नव्हते पण आता कसे काय पंढरपूरला गेले. बरं त्यांच्या मागावर होते म्हणून तिथं गेले. तिथे गेल्यानंतर ज्यांची नावं होती ते नामदेव महाराजांना भेटले आणि सांगू लागले आमची नावं लागली यमदूताच्या यादीमध्ये मग वाचवा. नामदेव महाराजांना लगेच आलेलं तुम्हाला जर वाचायचं असेल तर मग काय करावं लागेल. काय पण ते मिरवा पुरापुरा करावे का तुळशीची माळ घालावी लागेल. त्यांनी सांगितलं 2-2 माळा घालतो. किती 2 आणि 2-2 माळा घातल्या. अभि काकांना सदऱ्याच्या वरच ठेवल्या दिसल्या पाहिजेत सदऱ्याच्या वर. आणि मग हे गेले आणि त्यांनी बघितलं तर 2-2 माळा घातल्या. जवळ गेले. नामदेव महाराजांनी सांगितलं आता आले बरं का. बरं मग आता काय केलं पाहिजे. मग त्यांनी लगेच सांगितलं तुम्हाला जर मनापासून वाचायचं असेल ते आधीच वैता गेले होते काय मनापासून मना करता तर 2-2 माळा घातल्यात का. काय केलं पाहिजे सांगा. पताका उंच करा. पताका त्यांनी पताका उंच केल्या. परिणाम तुझे पताकाचे भार विने पळते यमाकिंकर. यमदूत पळाले पण कुठं वाखरीला आले. वाखरीला तिथं मीटिंग घेतली त्यांनी. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. आणि मग ते म्हणू लागले अरे असं काम करण्याच्या लायकीचे नाही तर आकलून देतील ना आपल्याला. मग पुन्हा प्रयत्न करू. तयारीनिशी जाऊ आता तयारीनिशी. आणि तयारीनिशी आले. आल्यानंतर नामदेव महाराजांनी बघितलं आता तुमच्या करता आलेत पण आता पताका उंच करून चालणार नाही. तयारीनिशी आले. मग काय केलं पाहिजे. आता एक करा अंतःकरणापासून भगवंताच्या नामाचा जयघोष करा. हर हर असा जयघोष केल्याबरोबर काय झालं. दडदडत दुडदुडत बळसुडाला कळी काळा बापुरिया शिवनाम शीतळ मुखी सेविता कापडिया. इथे यायचं होतं मला. यमदूत पळाला आणि पळाल्यानंतर यमधर्माजवळ गेले आणि सांगू लागले तुम्ही जे सांगितलं होतं ते गिराईक आणण्याकरता गेलो होतो पण ते सगळेजण नामदेव महाराजांच्या दिंडीत सामील झाले नाही का. यम सांगे दूता दूत सांगत असे यमा दिंडी पुढे चाले नामा नागमितो आम्हा विष्णुदास म्हणून. आम्ही गेलो होतो आणण्याकरता पण ज्यांची नावं लागली ते सगळे नामदेव महाराजांच्या दिंडीत सामील झाले. आणि तो दिंडीचा मालक नामदेवराय आम्हाला आतमध्ये घुसू देत नाही. बरं ज्यांची नावं लागली ते काय करतात. त्यांनी तर 2-2 माळा घातल्या. बरं तुम्ही दिंडीत गेले ना तुम्हाला कशा काय दिसल्या. सदऱ्याच्या वरच आहेत लांबूनच दिसतात. बरं आणखी काय करतात आम्ही जवळ गेल्याबरोबर लगेच महादेवजींचा गजर करतात. हे पहा जिथे नामचिंतन चालू आहे तिथे तुम्हा आम्हाला सत्ता नाही. बघ यम सांगे दूता तुम्हा नाही देते सत्ता जेथे होई हरी कथा सदा घोष नामाचं. नका जाऊ तया गावा नाम धारकाच्या शिवा सुदर्शन यावा घरटी फिरी भोवती. एवढं शिवजींचं सामर्थ्य आहे की सगळ्या काळाला ग्रासन करणारा काळ पण त्याही काळाच्या भयातून मुक्त व्हायचं असेल तर त्याकरता त्यांचं दर्शन आणि त्यांचं नामचिंतन हा महिमा शेवटच्या चरणात. एका जनार्दनी शिव
गणी गणी सा गणी 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 अभंगाचा भावार्थ अल्पमतीप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न केलेला. वेळ आपली संपुष्टात आलेली आणि थोडक्यात आजचा अत्यंत महत्त्वाचा म्हणजे परवा काळाचा दिवस महाशिवरात्रीचा आणि त्यानिमित्ताने थोडक्यात शिवरात्रीची कथा 5 मिनिटात सांगण्याचा प्रयत्न करतो. 5च मिनिटात, बरं जास्त वेळ घेणार नाही. मलाही कल्पना आहे बऱ्याच ठिकाणी आज कार्यक्रम आहेत, सगळ्या मंडळीला इकडे तिकडे जायचं आहे, सगळीकडे हजेरी लावायची. फराळी तयार आहे, जास्त वेळ लावला तर संपून जाईल मला वाटतं.
आहे ना. ते बघा, शिवरात्रीची ही कथा अशी आहे की कांतीपुरी नगरामध्ये सोमदत्त नावाचा राज्य होता. कांतीपुरी नामी राजा सोमदत्त, तयाची संपत्ती नाही पार, अपार संपत्ती त्याच्याजवळ होती, कशाचीही कमतरता त्याच्याकडे नव्हती. खाली बसा बाबा, खाली बसा. पण पुत्र संतती होत नसल्यामुळे त्याने जवळजवळ बरीचशी लग्न केली. प्रमाणामध्ये असा उल्लेख आहे त्यांनी 500 लग्न केली. बरं का, 500. आता 500 हे ऐकायला बरं वाटतं नाही का, आपल्याला एक सांभाळत नाही, एक जड होते, तर 500 लग्न आणि 500 बायका त्यांनी केल्या होत्या. पण त्याच्यातल्या जवळजवळ फक्त 2च पतिव्रता होत्या आणि बाकी सगळ्या 4 कर्म करणाऱ्या निघाल्या. आणि ठरलेलं आहे, पत्नीने जर पाप केलं तर ते पतीला भोगावं लागतं. राष्ट्र करी पाप राजाने भोगावे, राजाचे सर्व पुरोहित, शिष्य केले पाप भोगावे गुरुने, स्त्रीचे केले घेणे पुरुषास, नाही का. आणि या न्यायाने त्या पतीला सुद्धा भोगावं लागलं. आणि ज्यावेळेस सगळ्यांचा निर्माण काळ झाला आणि पाप झालेला असल्यामुळे त्यांना पुढे जन्म जो मिळाला तो कोणाचा? हरणाचा. म्हणून या जन्म हरणाचा पावला, नाही का. आणि बाकी ज्या 2 पतिव्रता होत्या त्या कुरंगिणी झाल्या आणि बाकी सगळ्या जारकर्म करण्यासून त्या 2 त्या पतिव्रता होत्या, त्यांनाही हरणाचा देह प्राप्त झाला. आणि ज्यावेळेस अरण्यामध्ये फिरत असताना एकदा तो राजा म्हणजे हरणाच्या विषामध्ये पाणी पिण्याकरता तिथे गेला होता आणि एक भिल्ल तिथे जाळ लावून बसला. आता तो भिल्ल कोण याबाबत सुद्धा थोडक्यात सांगतो. इंद्रलोकी भूतसेन नावाचा एक चाकर होता, भूतसेन. आणि सेवेमध्ये कामचुकारपणा केल्यामुळे इंद्राने त्याला शाप दिला की जा मृत्यूलोकामध्ये भिल्ल किरातात जन्माला येशील. आणि ठरल्याप्रमाणे त्याला शाप मिळाला. तिथं तो चंड भिल्ल नावाने तिथं ओळखला जाऊ लागला. आणि आपला उदरनिर्वाह करण्यासाठी अरण्यामध्ये येऊन नाना प्रकारचे पशु असतील, पक्षी असतील, त्यांना मारून आपला उदरनिर्वाह करत होता. आणि त्याकरता साहित्य सामग्री सुद्धा भरपूर घेतली होती. कासेसी वाघोरा हाती शिवदंड सामग्री उदंड मिळविली, हिंड तसे नाना पर्वत शिखरे मारी तसे फार जीव जंतू. असा त्याचा उदरनिर्वाहाचा कार्यक्रम चाललेला असताना महाशिवरात्रीचा पर्व काळ त्याच्या आदल्या दिवशी तो शिकार करण्यासाठी गेला होता आणि त्याला शिकार काही मिळाली नाही. संध्याकाळ झाली, रिकाम्या हाताने कसं घरी परत जावं त्याकरता तिथेच थांबला. एका सरोवराच्या ठिकाणी गेला. सरोवर म्हटलं इथं काहीतरी एखादा पशु येईल आणि त्याला आपण घेऊन जाऊ. आणि त्यानिमित्ताने तिथं जाळं लावून ठेवलं आणि तो जो राजा होता या जन्मामध्ये हरण झाला होता तो तिथे आला आणि पाणी पिण्याकरता आला. त्या हरणाच्या जाळ्यामध्ये गुंतला आणि गुंतल्याबरोबर तो चंड भिल्ल कुठं होता? बेलाच्या झाडावर चढला. थोडक्यात सांगितलं, तुमच्यापेक्षा मला जास्त घाई होती, वेळ पुढे गेला. बेलाच्या झाडावर चढलेला होता आणि तिथून ते पाहण्याकरता त्या बेलाचे पानं तोडत होतं. आणि खाली जे होतं अनेक वर्षापूर्वीचं तिथं शिवलिंग होतं. बहुता काळाचे होते शिवलिंग होते, भूमिभाग आतमध्ये गेलेलं आणि ते शिवलिंग तिथं होतं. त्याचा काही सायास नव्हता त्याकरता. पण तिथे गेल्यानंतर ते हरिण दिसावं म्हणून डोळ्याच्या आड आलेली जी काही पानं होती तोडण्याचा प्रयत्न करतो, खाली टाकत होता. डोळ्या आड आली म्हणून या तोडी. पण अंतरी आवडी आमिषाची, भाव नव्हता त्याचा, भाव वेगळा होता. काय? आमिषाची आवडी होती, म्हणजे त्या हरणाची आवड होती. आणि त्याकरता एक एक पान तोडायचं आणि खाली टाकायचं आणि त्या शिवलिंगावर पडत होत. आणि तेवढ्यात भोळा महादेव तेने संतोषला, भला कोण मला करी पूजा. एवढ्या वर्षात कोणी इथं कधी पूजा केली नाही आणि इथं कसं काय माझी पूजा करतोय. तेवढ्यात महादेव संतोषला आणि संतोषल्यानंतर प्रसन्न झाला. म्हणजे काय पाहिजे असेल ते माग. त्यांनी सांगितलं आता काही मागता आलं असं त्याला, पण त्यांनी काय मागितलं? मला पशुची भाषा कळाली पाहिजे. काय मागितलं? पशुची भाषा. नाही ते एकाला देव प्रसन्न झाला होता, तंबाखू म्हणत होता. म्हटलं काय पाहिजे? चुना भेटला असतं बरं, चुन्यावरही घालवला देव. आता पाहिजे ते मागून घेतलं असतं, पण काय सांगितलं? मला पशुची भाषा कळाली पाहिजे. तथास्तु म्हटलं. आणि मग तिथे हरिण अडकलं होतं, त्यांची भाषा कळाली पाहिजे. आणि तेवढ्या तिथं थांबला. म्हटलं आता एक गुंतलंय, आणखी एखादं येतं का पाहू. आणि तेवढ्यात त्याच्या 2 होती, त्यातली एक जण तिथं आली हरिण.
आणि हरिण आल्याबरोबर तिने बघितलं की माझे पतिराज जाळ्यामध्ये अडकलेले आहे. तिला खूप दुःख होऊ लागलं. त्यांनी सांगितलं तू घरी जा इथून, जर का पारधी आला तर तुलाही नेल्याशिवाय राहणार नाही, तू घरी जा. पण ती तिथेच थांबले. तुम्ही माझे पतिराज आहात, मी तुम्हाला सोडून काही जाऊ शकत नाही. त्यांचा संवाद त्याला ऐकायला झाला. तेवढ्यात दुसरी जी हरिण होती ती सुद्धा आली पिल्लांसमोर. तिची 2 पिल्लं होती. आणि आल्याबरोबर तिने बघितलं माझे पतिराज तिथे अडकलेले आहेत. सगळेजण तिथं शोक करू लागले. आणि हे सगळं तो ऐकत होता. त्यांनी सांगितलं तुम्ही जा, पिलांचा सांभाळ करा, मी गेलो तरी चालेल पण तुम्ही त्यांचा सांभाळ करा. नाही म्हटलं आम्ही तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही. त्याचं कारण त्या पतिव्रता होता. पतिव्रता म्हणजे पती जे सांगेल ते आज्ञेचं पालन करत नाही. तर पतिव्रता आणि पतिवर्ता शब्द लक्षात येत नाही. म्हटलं आम्ही काही जाणार. म्हटलं तुम्ही जा. ते हरणाने त्यांना सांगितलं तुम्हाला सदा शिवाची शपथ आहे, तुम्ही येतो. पण त्या जात नव्हत्या. आम्हाला पतीपेक्षा आम्हाला आमच्या जीवनामध्ये काही मोठं नाही. हे सगळं ऐकत होता. त्याला पशुची भाषा कळत होती. तेवढ्यात तो जवळ आला आणि आल्याबरोबर त्यांनी सांगितलं की आमच्या पतिराजांना सोडून द्या आणि आमचा प्राण द्या. तेवढ्यात ते 2 जी लहान होती पाडसं ती पुढे आली. यांना सगळ्यांना सोडून द्या, आम्ही दोघं लहान आहोत, आमचं कोळं मांस अधिक रुचकर लागेल तुम्हाला, आम्हाला घेऊन जा. तर एकमेकांना सांगत असताना ते म्हणत होते तुम्हाला सदाशिवाची शपथ, तुम्ही इथून निघून जा, तुम्हाला सदाशिवाची शपथ, तुम्ही निघून जा. ते भांडण करत असताना बिल्लाने हे सगळं बघितलं आणि त्याच्या डोळ्याला धारा लागली. पारध्याचा तेव्हा दाटला गहिवर, डोळ्याला अश्रू आले. म्हटलं ही सगळी अज्ञानी पशु असताना केवढी ज्ञानाची भाषा करत आहे. आणि त्याने ठरवलं की मी तुम्हाला काही मारणार नाही. नामा म्हणे भिल्ल विसरला घात, राहिला निवांत त्यांच्यावर. तिथे निवांत थांबला आणि त्यांना सांगू लागला तुम्ही सगळेजण इथून निघून जा, मी तुम्हाला काही मारणार नाही, तुम्हाला सगळ्यांना जीवन दान देतो. जीवन दान दिलं असं म्हटल्याबरोबर त्याला सोडून टाकलं. आणि तेवढ्यात तिथं एक विमान आलं. विमान आणि विमान आल्याबरोबर ती 5ही जणांचा जो देह होता तो दिव्य झाला आणि त्या विमानामध्ये ते 5ही जण बसले. आणि तेवढ्या तिकडे त्या पारध्याने सांगितलं 5च सीटचं विमान होतं का, मला घेतलं तर काय बिघडेल का. त्यांनी सांगितलं तुला आता नेता येणार नाही, पण या महाशिवरात्रीपासून पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत ओम नमः शिवायचा मंत्राचा जप कर. पुढच्या वर्षी तुला सुद्धा महाशिवरात्रीला विमान घेऊन जाईल. आणि तेव्हापासून 1 वर्षापर्यंत शंभू महादेवाचा जप केला आणि पुढच्या महाशिवरात्रीला त्याला नेण्याकरता दिव्य विमान आलं आणि त्याच्यामध्ये बसून तो निघून गेला. तुम्हा आम्हाला सुद्धा प्रत्येकाला विमानात बसून जायचं असेल नाही का, तर त्याकरता काय केलं पाहिजे. नाहीतर मग खांद्यावर जर जायचं असेल लोकांच्या तर त्याकरता ठरलेलं नाही, राख ही प्रत्येकाची ठरलेली. पण सोनं जर करायचं असेल, सोनं या देहाचं, तर त्याकरता अखंड शिवनामाचा जर जप केला तर शंभू महादेव तुम्हाला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. त्याकरता त्याचं नामचिंतन हे प्रत्येकाने करणं अगत्याचं आहे, असा साधू संतांचा आदेश आहे. आणि हे ज्यांनी मार्गदर्शन केलं त्यांचे कृपया भजन करू. ज्ञानेश्वर कीर्तन या ठिकाणी संपुष्टात आलं. वास्तविक बरीचशी वेळ गेली. मी दरवेळेप्रमाणे थोडंसं नाही का वेळेची बाधा आणली. आणि या ठिकाणी मी अरुण महाराजांना विचारलं, म्हटलं कथा सांगायची की नाही का. मी त्यांना विचारलं, ते म्हणतील नको सांगू, पण त्यांनी भाव ठेवला की बाबा सांग, कमीत कमीत वेळेत होईल तेव्हा सांग नाही का, म्हणून कोणाला विचारावं नाही पार होतं. तेव्हा त्यांनी सांगितलं की 5-10 मिनिटांमध्ये कथा सांगा. आज महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे नाही का, संध्याकाळी सगळीच मंडळी कुठं कीर्तनाला जातील, ऐकायला मिळेल न मिळेल. आणि या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचा पर्व काळ असलेला दिवस महाशिवरात्रीचा, त्या निमित्ताने आपण सर्व भाविक या ठिकाणी महादेवजींच्या दरबारात उपस्थित झालेलो आहोत. आणि महादेवजींचे आशीर्वाद सगळ्यांच्या पाठीशी राहो ही सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये इच्छा आहे. आणि ईश्वराकडे ही प्रार्थना करतो की चालू असलेला हा जो उत्सव प्रतिवर्षीप्रमाणे अशाच पद्धतीने वाढत राहो. ईश्वरच्या या ठिकाणी प्रार्थना करतो. कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आमचे विडेकरी बाबा दत्तू काका असतील नाही का, आमचे मधुकरजी दळवी, यांचे उमरड्याचे प्रकाशजी असतील, त्यांच्याबरोबर
कार्तिक नाही का, नूतन वारकरी आणि चांगल्या पद्धतीने शिक्षणही घेतो नाही का, तेव्हा तेही आले, त्यांना धन्यवाद. आमचे बोला बोला पडा हां अशोक दादा तेही आले, त्यांनाही धन्यवाद. आमचे सतीशजी केणे असतील नाही का, त्यांनाही धन्यवाद. सगळेच वामन बाबा असतील, आमचे मारुती काका असतील, पंढरीनाथजी हरड, आमचे सुदाम दादा असतील बरं का, नवनाथजी सुतार, भाऊ महाराज, आमचे कृष्णा महाराज, म्हणजे गुरुनाथजी म्हात्रे असतील, गुरुनाथजी बजाजे, मधुकरजी पाटील असतील, ज्यांच्यामुळे मी उभा आहे ते माझे वडील असतील नाही का, त्यांनाही धन्यवाद. आणि आमचे आमण्याचे सगळ्यांना इथं घेऊन येणार नाही का, नारायण बाबांचे चिरंजीव असतील, त्यांनाही धन्यवाद. नारायण बाबा असतील, आमचे महेशजी केणे असतील नाही का, ते तर मोठे भगत आहेत, आम्हाला कल्पना नव्हती. एक जण त्यांच्यावर आला, बाबा पोरं होत नाही, तेही औषध त्यांच्याकडे. तुम्ही रील बघितली असेल तर लक्षात येईल तुमच्या. इथे खाली बसले आमचे कृष्णाजी केणे असतील, दशरथजी पाटील असतील, सगळे अरुण महाराज असतील आणि आमचे अभिमन्यू काका प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमानिमित्ताने उपस्थित असतात, त्यांनाही धन्यवाद. त्यांनी शूटिंगची व्यवस्था केली. आमचे ठाडगे साहेब असते, पारमार्थिक क्षेत्रामध्ये फार मोठा त्यांचा सेवेचा भाग आहे, प्रत्येक ठिकाणी ते उपस्थित असतात. संपूर्ण महिला मंडळ असतील, त्यांनाही धन्यवाद. इथे उपस्थित असणारे संपूर्ण ग्रामपंचायत कमिटी असेल, देवरून पाडा ग्रामस्थ मंडळी आणि पडद्याच्या पाठीमागे सुद्धा सेवा करणारी बरीचशी तरुण मंडळी आहेत, त्यांना सुद्धा सहकार्य देतो, त्यांचंही सहकार्य आहे आणि त्यांनाही धन्यवाद देतो. त्याच पद्धतीने त्यांचं मुलाचं सहकार्य स्पीकरवाला 17 सचिनजी गोड हो 17चं सांगतो पहिल्यांदा यांचं हो. आणि त्याचबरोबर आदरणीय श्री आमचे सन्माननीय उपसरपंच बाळारामजी गोडे, वरिष्ठ ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ मंडळी पाठीमागे बसलेत. आमचे उमरड्याचे शत्रुघ्नजी भोईर, त्यांचा बाजूलाच फार्म हाऊस आहे आणि त्यामुळे इथं शेजारी असल्यामुळे त्यांनाही श्रवण घडत नाही पर्व काळाच्या दिवशी. त्यांना धन्यवाद. सावटचे आमचे लडकोजी म्हात्रे असतील, पांडुरंग बाबा असतील, सगळेच सरपंच बाई असतील, भारतीताई, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि मुलाचं सहकार्य ज्यांचं असतं आदरणीय श्री भक्तीपरायण श्यामजी दळवी आणि त्यांचे बंधू वारलेले असतात नाही ते या ठिकाणी उपस्थित नाही, तेव्हा त्यांच्या दुःखामध्ये आपण सर्व वारकरी मंडळी सहभागी आहोतच. त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आणखी मुलाचं सहकार्य करणारे आमचे मंगलजी पाटील आणि या तिघांनी मिळून बाळारामजी गोडे, मंगलजी पाटील, श्यामजी जवळजवळ 11 लाखाची देणगी त्यांनी दिलेली नाही का, तेव्हा त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच सगळ्यांचं नाही का, कारण आपला हा जो वारकरी संप्रदाय अन्नविहार परिसर आहे सगळ्यांचं एकत्रीकरण करण्याकरता आहे आणि वारकरी संप्रदायाचं श्रेष्ठत्व यारे यारे लहान होतं. सगळ्यांना धन्यवाद देतो. महाशिवरात्रीच्या पर्वावर सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला विराम बोलण्याच्या अगोदर काही चुका झाली असेल उदाहरणाने क्षमा करा. म्हणून ते पुरते अधिकाऱ्यासारखे कोणी घ्यावे तुमचे. येत्या 17 तारखेला आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे असणारे गुरुनाथजी म्हात्रे यांच्या वडिलांचं पुण्यस्मरण आहे, त्यानिमित्ताने सायंकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये कार्यक्रम आहे. दिगंबर महाराज नरवडे आज संध्याकाळी आणि आज संध्याकाळी आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे असणारे 6 ते 8 या वेळेमध्ये बाळारामजी गोडे यांच्याकडे नेहमीप्रमाणे जो कार्यक्रम असतो तो संपन्न होणार आहे. जितेंद्र महाराज पाटील यांचं कीर्तन आहे, याचंही सगळ्यांना 21 ते 28 सप्ताह आहे. गावातल्या मंडळींनाच गावात सांगावं लागतं. सगळ्यांना कल्पना आहे देवरुंग गावामध्ये सालाबाद प्रमाणे संपन्न होतोय सप्ताह आणि पत्रिका सगळ्यांना मिळतील येत्या 21 तारखेपासून ते येत्या 28 तारखेपर्यंत. तेव्हा याही कार्यक्रमाचा सगळ्यांनी लाभ घ्या. ते काम म्हणजे जपा. सावध मंदिरामध्ये कार्यक्रम पहिल्याच वर्षी ठेवलेला आहे.